नमस्कार, मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आजचा रंग जो आहे तो पिवळा आहे। त्यानंतर आज तृतीया तिथी आहे। काल देखील तृतीया तिथी होती, आज देखील तृतीया तिथी आहे। या वर्षी तृतीया तिथी जी आहे ती 2 दिवस आलेली आहे। काल आपण देवीला संपूर्ण शृंगार जो आहे तो मांडला होता, अर्पण केला होता आणि आज आपण देवीचे कुंकुमार्चन करणार आहोत। तर कुंकुमार्चनाची संपूर्ण विधी ती कशी करायची आहे, त्यानंतर ती का केली जाते हिची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। आज देवीच्या चौथ्या रूपाची पूजा जी आहे ती केली जाते आणि चौथ्या रूपाचे नाव जे आहे ते कुष्मांडा असे आहे। तर कुष्मांडा हे नाव का पडलेले आहे देवीला, त्याच्या मागे एक कथा आहे। तर ती कथा जी आहे ती मी आज वाचलेली आहे। कुष्मांडा माताची आज आरती देखील केलेली आहे। कुष्मांडा म्हणजे काय, या नावाचा अर्थ काय, तर संस्कृत मधील 3 शब्दांनी मिळून हे नाव बनलेलं आहे। कुचा अर्थ आहे लहान किंवा हलकसं, त्यानंतर उष्माचा अर्थ आहे उष्णता किंवा ऊर्जा आणि अंडचा अर्थ आहे संपूर्ण ब्रह्मांड, म्हणजे अशी शक्ती जिने आपल्या हलक्याशा छोट्याशा हास्याने स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची रचना जी आहे ती केलेली आहे आणि तीच आहे माता कुष्मांडा। चला तर पूजा आपण आज पाहूया। तर या पूजेसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। मी या ठिकाणी फुलं घेतलेले आहेत, त्याच सोबत मोगऱ्याची माळ घेतलेली आहे, कारण आज चौथा दिवस आहे आणि आपल्याला देवीला मोगऱ्याची माळ जी आहे ती लावायची आहे। त्यानंतर मी पंचामृत घेतलेला आहे, त्याच सोबत नैवेद्यासाठी देखील छोट्या वाटीमध्ये पंचामृत घेतलेला आहे। हे शुद्ध पाणी आहे, काळीच पिठी घेतलेली आहे, धूप घेतलेला आहे, अत्तर घेतलेला आहे, भरपूर असा कुंकू घेतलेला आहे, अक्षदा सुपारी आणि 1 रुपया घेतलेला आहे। त्याचबरोबर छोटंसं तामण घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 फळं घेतलेली आहेत, हळदी कुंकू घेतलेला आहे। मी या ठिकाणी पाहू शकता, मी या पद्धतीने देवासाठी आसन जे आहे ते करून घेतलेलं आहे। आपल्या डाव्या हाताला नेहमी तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे। तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेऊया। तर सर्वात आधी एक वाटी घ्यायची आहे। या वाटीमध्ये आपण गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी जी आहे ती ठेवायची आहे। शुद्ध पाणी आणि पंचामृत घ्यायचं आहे। गणपती बाप्पाचा अभिषेक जो आहे तो करून घ्यायचा आहे। सर्वात आधी आपल्याला शुद्ध पाणी घालायचं आहे आणि असं म्हणायचं आहे, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि। त्यानंतर पंचामृत घ्यायचं आहे। पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि। त्यानंतर पुन्हा 3 वेळा आपल्याला शुद्ध पाणी घालायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि। आणि आता आपल्याला ही सुपारी जी आहे ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण सुपारी स्वच्छ अशी कपड्याने पुसून घेतलेली आहे। ती आपल्याला या ठिकाणी हे आसनावरती स्थापित करायची आहे। गणपती बाप्पांची आपली या ठिकाणी स्थापना झालेली आहे। आता आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। सर्वात आधी गणपती बाप्पाला हळद व्हायची आहे, त्यानंतर कुंकू व्हायचं आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत। गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी आपण तेलाचा दिवा लावलेला आहे आणि या बाजूला तुपाचा दिवा लावलेला आहे। आता आपल्याला दुसऱ्या वाटीमध्ये देवी अन्नपूर्णा घ्यायची आहे आणि अन्नपूर्णा देवीचा देखील अभिषेक करून घ्यायचा आहे।
तर सर्वात आधी आपण पाणी घालणार आहोत। शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि। यानंतर आपण पंचामृत घालायचं आहे। पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि। आता पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि। आणि अन्नपूर्णाची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। कुंकुमार्चन आपण नवरात्रीत केलेले चांगले असते। तर या ठिकाणी आपण तामण ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला देवीची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे। आता आपण देवीला हळदी कुंकू वाहून घेऊया। तर लावायचं नंतर आपण सुरुवातीला वाहायचं आहे। तर अशा पद्धतीने अनामिकेने आपण देवीला हळद व्हायची आहे, त्यानंतर कुंकू व्हायचं आहे। हळदीपासूनच कुंकू जे आहे ते बनलेलं असतं, त्यामुळे सुरुवातीला हळद व्हायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अक्षता ज्या आहेत ते देवीला व्हायच्या आहेत। आता आपण कुंकुमार्चन करायला सुरुवात करणार आहोत। तर कुंकुमार्चन करायच्या वेळेस अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या 3 बोटांचा वापर आपल्याला करायचा आहे। करंगळी आणि तर्जनीचा वापर बिलकुल करायचा नाहीये। या 3च बोटांचा वापर करायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता हरणासारखा या ठिकाणी आकार जो आहे तो आपल्या हाताला येतो। या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे। डाव्या हातामध्ये आपल्याला कुंकवाची वाटी ठेवायची आहे आणि उजव्या हाताच्या या 3 बोटांनी आपल्याला या पद्धतीने कुंकू जे आहे ते देवीला व्हायचं आहे। तर देवीला कुंकू जे आहे ते आपण 108 वेळा वाहू शकतो, 1001 वेळा देखील वाहू शकतो। देवीला पायापासून सुरुवात करायची आहे कुंकू व्हायला, त्यानंतर डोक्यापर्यंत जायचं आहे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दुर्गारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर अशाच प्रकारे मी 108 नावं जे आहेत देवीचे ते या ठिकाणी घेतलेले आहेत आणि कुंकुमार्चन जे आहे ते केलेलं आहे। तुम्ही देवीचा अजून एक मंत्र देखील या ठिकाणी म्हणू शकता, तो मी तुम्हाला सांगते। ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। पुन्हा एकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणावा व कुंकू वाहावे। किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असं देखील मंत्र म्हणू शकता। तुम्हाला जो आवडेल तो मंत्र किंवा स्तोत्र तुम्ही असं म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे। 108 वेळा किंवा 101 वेळा देखील करू शकता, 1001 वेळा देखील करू शकता। पूजा सुरू होण्याच्या आधी संकल्प करायचा आहे आपल्याला किती वेळा कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे ते। तर कुंकुमार्चन का करावे? शक्ती तत्वाची निर्मितीच लाल प्रकाशातून झालेली आहे
आणि कुंकवामध्ये शक्ती तत्व जे आहे ते आकृष्ट करण्याची क्षमता असते. म्हणूनच आपण जे देवीला कुंकुमार्चन करतो तेव्हा ते जागृत होत असते आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व जे आहे ते कुंकवामध्ये येत असतात. त्यांची जे चैतन्य आहे देवीचं ते कुंकवामध्ये येत असतं आणि हे कुंकू आपल्या कपाळाला लावल्यानंतर आपल्यालाही चांगले अनुभव येतात आणि देवीची आपल्यावरती कृपा होत असते. हे कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे. आज ही पूजा अशीच ठेवायची आहे आणि उद्या जी आहे एका डब्बीमध्ये व्यवस्थित हे कुंकू भरून ठेवायचं आहे. कोणत्याही देवाला किंवा स्त्रीला हे कुंकू लावायचं नाही आहे. जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल आणि आपण घराबाहेर जातो असेल त्याच वेळेस आपण हे कुंकू जे आहे ते कपाळाला लावू शकतो आणि तुम्ही रोज देखील लावू शकता आणि आपल्या सर्व कुटुंबातल्या सदस्यांना देखील हे कुंकू आपण लावू शकतो. या कुंकवामध्ये देवीची शक्ती आहे, तिचा अंश आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे देवघरामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी ही डब्बी भरून ठेवायची आहे आणि शुभ कार्यामध्ये आपल्याच कपाळी किंवा आपल्या कुटुंबामध्ये मुलांना हे कुंकू लावू शकतो आपण. आता कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण देवीला फळांचा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप दीप लावून तुपाच्या दिव्याने देवीची आरती करून घ्यायची आहे. आता आपल्याला एका फुलाला अत्तर लावायचं आहे. आणि हे देवीला अर्पण करायचं आहे. ओम दुर्गाय नमः. यानंतर आज चौथा दिवस आहे आणि चौथी माळ जी आहे ती पांढऱ्या फुलांची आहे. तर मी या ठिकाणी मोगऱ्याची माळ जी आहे ती बनवलेली आहे. आता आपण सर्व देवांना दिव्यांना सगळीकडे छान असे फुलं जे आहेत ते वाहून घ्यायचे आहेत. आपली जी पूजा आहे ती संपन्न झालेली आहे आणि देवीला घटाच्या देवीला जी आहे ती माळ जी आहे ती लावून घेऊया आपण. आता माळ लावल्यानंतर आपण धूप लावायचा आहे. छान असा देवीला ओवाळून घ्यायचा आहे. तर धूप लावल्यानंतर आपल्या घरामध्ये अगदी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. खूप छान असा सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळतो आणि कुंकुमार्चन जे आहे हे देवीला सगळ्यात जास्त आवडणारी सेवा आहे. डोळ्यानी पाहिन रूप तुझे देव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या गुरुं त्वमेव. आता आपल्याला देवीला नैवेद्य जो आहे तो दाखवून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी या ठिकाणी पाण्याचा चौकोन काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पंचामृत आणि हे 5 फळं आहेत आपण हे इथे ठेवायचे आहे आणि पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी. तर तुम्ही देखील अशी कुंकुमार्चनची सेवा जी आहे देवीची ती नवरात्रीमध्ये कधीही करू शकता. त्यानंतर देवीची ओटी देखील आपल्याला भरायची आहे. तर एक दिवस आपण ओटी देखील भरू शकतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड व्लॉग्स. थँक्स फॉर वॉचिंग.